मग दादा ही कॉलेजची लिस्ट कशी बनवायची? आता ऑलरेडी आम्हाला कमी मार्क मिळालेत, मग आत्तापासून आम्ही काय केलं पाहिजे ज्याच्याने आम्ही एक प्रॉपर एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही बनवू शकू? सो लॉजिकली तुम्हाला कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवायची. तुम्हाला कॉलेजेस अरेंज करून फक्त चालणार नाही आहेत, त्याचे ब्रांचेस पण प्रॉपरली अरेंज करावे लागतील. तर अशा प्रकारे तुमची कॉलेजेसची लिस्ट वन बाय वन सगळे ब्रांचेस प्रत्येक कॉलेज हे तुमचे चेक केले जातात. बट स्टील त्याला 15% VIT पुणेसारख्या एका रेप्युटेड कॉलेजमध्ये टेक ब्रांचमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं. हे कसं पॉसिबल झालं? ॲडमिशनसाठी कॉम्पिटिशन जास्त आहे. ह्या वर्षी 99% स्कोर करणारी मुलं ही जास्त असू शकतात. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटली तुमच्या MSc CET PCM ग्रुपच्या सेकंड अटेम्प्टची आन्सर की ही तुमची रिलीज झाली आहे. आय होप तुम्ही तुमच्या आन्सर की चेक केली असेल, कारण की रात्री 12 वाजताच आन्सर की रिलीज झाली होती आणि त्यावेळी मी यूट्यूबला शॉर्ट्स अपलोड करून मी तुम्हाला अपडेट दिली होती. बट जर अजूनपर्यंत तुम्ही तुमची आन्सर की नसेल चेक केली तर लवकरात लवकर चेक करून घ्या, कारण की फक्त 3च दिवस ही आन्सर की ओपन असणार आहे. 30 मे पर्यंतच तुम्ही ही आन्सर की चेक करू शकता. त्याच्यानंतर ही आन्सर की गायब होईल, तुम्ही परत कधी बघू नाही शकणार. तर त्याच्यामुळे आधी तुम्ही आन्सर की चेक करून घ्या. आता ज्या पण मुलांनी आन्सर की चेक केली आहे त्या भरपूर मुलांचे असे प्रश्न आहेत, भरपूर मुलांचे मला कॉमेंट्स आले आहेत की दादा सेकंड अटेम्प्टमध्ये पण मला खूप कमी मार्क मिळाले. लिटरली खूप कमी मार्क मिळाले. काही मुलांना फर्स्ट अटेम्प्टपेक्षा कमी मार्क मिळाले आहेत. मग आता आम्ही पुढे काय करायचं? काही मुलं अशी पण आहेत जे एक्सपेक्ट करत होती की आपल्याला 100+ तरी मार्क मिळाले पाहिजेत. 110, 120 असे मार्क मिळाले पाहिजेत. बट स्टील त्या मुलांना 50 to 100 ह्या मार्क्सच्या मध्येच त्यांना मिळालेलं आहे. आता त्या सगळ्या मुलांना प्रश्न पडलाय की दादा आता आम्ही पुढे काय करायचं? आम्हाला एवढं कमी मार्क्सवर कॉलेज मिळेल का? आम्हाला ह्या मार्क्सवर कुठलं कॉलेज मिळेल? आम्हाला टॉप 20 कॉलेजमध्ये तरी ॲडमिशन मिळेल का? असे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत. तर लक्षात घ्या की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की आत्तापासून जर तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रॉपर वेनी बनवायची असेल तर आत्तापासून तुम्ही काय केलं पाहिजे. नक्की तुमचा सेफ स्कोर काय असणार आहे. जर तुम्हाला 120+ मार्क मिळाले असतील, 100+ मार्क मिळाले असतील, 80+ मार्क, 60+ मार्क मिळाले असतील, तर एवढ्या मार्कांवर आपल्याला कॉलेज मिळू शकतं का? नक्की आपल्याला टेक ब्रांचमध्ये जाण्यासाठी, टॉप 20 कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी नक्की किती मार्क पाहिजेत? नॉन टेक ब्रांचमध्ये जाण्यासाठी किती मार्क पाहिजेत? हे सगळं आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले मी तुम्हाला हेच सांगेन की आता तुम्हाला कॅप राउंड्सवर फोकस करायचा आहे. तुम्हाला सगळ्या कॅप राउंड्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. असं नाही करायचं आहे की कॅप राउंड 1मध्ये पार्टिसिपेट केलं बट आपल्याला चांगलं कॉलेज नाही अलॉट झालं म्हणून आपण डायरेक्ट ॲडमिशन घेऊन टाकलं. डायरेक्ट ॲडमिशन आत्ता तुम्ही घेऊ नका. सगळ्यात पहिले कॅप राउंडची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा. टोटल तुमचे 4 कॅप राउंड होतात. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर चारही कॅप राउंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे आणि सगळ्या कॅप राउंडचे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. लक्षात घ्या, कॅप राउंडचे रूल्स लास्ट इयरपासून स्ट्रिक्ट झाले आहेत. 136चा रूल आलेला आहे. मी मागच्या भरपूर व्हिडिओजमध्ये हा रूल मी मेन्शन करतोय आणि ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. तर टेन्शन घेऊ नका, राईट टाईमला मी ती व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. तर त्याच्यामुळे सगळे कॅप राउंडचे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि प्रॉपर कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. तुम्हाला कशीही कॉलेजेसची लिस्ट बनवून चालणार नाही. मी कॉलेजची लिस्ट कशी बनवायची तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अँड मेन म्हणजे तुमचे रिझर्वेशनचे बेनिफिट्स तुम्हाला क्लेम करायचे आहेत. भरपूर मुलं रिझर्वेशनमध्ये येतात बट त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आहेत. बट तुम्ही डॉक्युमेंट्स अवेलेबल करून घ्या. रिझर्वेशनचे बेनिफिट्स कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिले कास्ट कॅटेगरी बेनिफिट्स. जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असाल, OBC, SC ST, SCBC, VJNT, EWS अशा कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तर ह्याचे तुम्ही डॉक्युमेंट्स अवेलेबल करून घ्या. कारण की कॅटेगरीचे कट ऑफ्स खूप कमी जातात. जर तुम्ही कट ऑफ लिस्ट चेक केली, स्पेशली SC STचा कट ऑफ खूप कमी जातो, EWSचा कट ऑफ खूप कमी जातो, काही कॉलेजेसचा OBC SCBCचा पण कट ऑफ कमी जात असतो. तर त्याच्यामुळे जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या सगळ्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुम्ही अवेलेबल करून घ्या. कारण की डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही कॅटेगरीची सीट्स ती नाही घेऊ शकणार. कॅटेगरीचे सीट्स तुम्हाला नाही मिळणार. तर त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अवेलेबल करून घ्या. अँड जर तुम्ही कुठल्याही डिफेन्स, तुमचे पॅरेंट्स जर डिफेन्स कोटामध्ये असतील किंवा जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. लास्ट इयरला आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एक कॅन्डिडेट होता ज्याला फक्त 15% मिळाले होते आणि तो PWD कॅन्डिडेट होता. बट स्टील त्याला 15%वर VIT पुणेसारख्या एका रेप्युटेड कॉलेजमध्ये टेक ब्रांचमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं. हे कसं पॉसिबल झालं? कारण की तो PWD कोटामध्ये येत होता आणि त्याच्यामुळे PWD कोटाचा कट ऑफ खूप कमी जातो. तर त्याच्यामुळे ह्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याच्यानंतर मायनॉरिटीचे बेनिफिट्स. जर तुम्ही कुठल्याही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर ह्याचे पण बेनिफिट्स तुम्हाला क्लेम करायचे.
हे सगळ्यात पहिले सगळे रिझर्वेशनचे बेनिफिट्स तुम्हाला क्लेम करून घ्यायचे आहेत. मग दादा ही कॉलेजची लिस्ट कशी बनवायची? आता ऑलरेडी आम्हाला कमी मार्क मिळाले आहेत, मग आत्तापासून आम्ही काय केलं पाहिजे ज्याच्याने आम्ही एक प्रॉपर एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही बनवू शकू? लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुम्ही आता मार्क्स कॅल्क्युलेट केलेत, त्या मार्क्सवर तुम्हाला एक्सपेक्टेड किती पर्सेंटेज मिळत आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, पर्सेंटेज आपल्या मिड ऑफ जूनमध्ये समजणारच आहेत जेव्हा आपले फायनल रिझल्ट्स येतील. बट आता एक आपले एक्सपेक्टेड पर्सेंटेजची रेंज तुम्ही काढून ठेवा. आता जेवढे पण तुम्ही एक्सपेक्टेड पर्सेंटेजची रेंज काढताय, तर त्या रेंजच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेसची रिसर्च करा. नक्की आपल्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, आपण ज्या लोकेशनमध्ये राहतो त्या लोकेशनच्या आसपास कुठले कॉलेजेस अवेलेबल आहेत का? जर तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेजेस बघायचे असतील तर पुण्यामध्ये ह्या लेवलचे ह्या कट ऑफचे कॉलेजेस आहेत का हे तुम्ही रिसर्च करा. आणि ती कॉलेजेसची रिसर्च करताना तुम्हाला कट ऑफ तर बघायचंच आहे, प्लस त्यासोबत त्या कॉलेजची फीजसुद्धा बघायची आहे. कॉलेजची फीज खूप जास्त आहेत, काही कॉलेजेसचे 2 लाखपेक्षा जास्त फीज आहेत. तर त्याच्यामुळे कॉलेजेसची फीज पण तुम्ही बघा आणि त्याच्यासोबत तुम्ही प्लेसमेंटचा डाटा पण तुम्ही चेक करून घ्या. प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्लेसमेंटचा डाटा अवेलेबल असतो, तर हा पण तुम्ही डाटा चेक करून घ्या. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कमी मार्क असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला जास्त कॉलेजेस रिसर्च करायला पाहिजेत. तुम्हाला कॉलेज लिस्टमध्ये खूप कमी कॉलेजेस ठेवून चालणार नाही आहेत. तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट थोडी मोठी बनवावी लागेल, कारण की ह्या वर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. कॉलेजची लिस्ट कशी बनवायची त्याची एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल इथे मी काही म्हणजे लिस्ट बनवलेली आहे एक एक्झाम्पलसाठी आणि काही ब्रांचेस मी इथे ॲड केलेले आहेत. आता ह्याचा पाठचं लॉजिक एक तुम्ही लक्षात घ्या. कॉलेजची लिस्ट बनवण्याच्या मागे लॉजिक कसं असतं? आता जसं की एका कॅन्डिडेटने कॉलेजची लिस्ट बनवली आहे. त्याने काय केलं आहे, सगळ्यात पहिलं कॉलेज 1 ठेवलं आहे. कॉलेज 1ची सगळ्यात पहिले CS ब्रांच ठेवली आहे, कारण की तो टेक ब्रांचमध्ये इंटरेस्टेड आहे. त्याला कोडिंग साईडला जायचं आहे, तो टेक ब्रांचमध्ये इंटरेस्टेड आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले त्यांनी CSची ब्रांच ठेवली आहे. त्याच्यानंतर सेम कॉलेज म्हणजे कॉलेज 1चीच त्यांनी ITची ब्रांच ठेवली आहे. अगेन कॉलेज 1 हे चांगलं कॉलेज आहे, रेप्युटेड कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये स्पेशलायझेशन ब्रांचेस पण आहेत, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. तर त्याच्यामुळे ती पण त्यांनी एक ब्रांच ॲड करून ठेवली आहे. आता ह्याच्या खाली ENTC पण ब्रांच होती, बट स्टील त्यांनी काय प्रेफर केलं की मला ENTCच्या ऐवजी मी दुसऱ्या कॉलेजमध्ये CS ब्रांच घ्यायची प्रेफर करेन. तर त्याच्यामुळे त्यांनी कॉलेज 2मध्ये CS ब्रांचची त्यांनी पहिले प्रेफरन्स दिला. अगेन कॉलेज 2मध्ये त्यांनी IT ब्रांचचा प्रेफरन्स दिला. कॉलेज 2मध्ये त्यांनी AIDS ब्रांचचा प्रेफरन्स दिला. आणि त्याच्यानंतर एकदा हे त्याचे ब्रांचेस झाले, मग परत त्यांनी कॉलेज 1 पहिलं कॉलेज जिथे त्यांनी वरतीच AIML पर्यंत त्यांनी कॉलेजेस ॲड केले होते, त्याच कॉलेजचं कॉलेज 2 झाल्यानंतर त्यांनी ENTCची ब्रांच त्यांनी ॲड केली. सो लॉजिकली तुम्हाला कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. तुम्हाला कॉलेजेस अरेंज करून फक्त चालणार नाही आहेत, त्याचे ब्रांचेस पण प्रॉपरली अरेंज करावे लागतील. म्हणजे आता ह्या ठिकाणी आता ही जी त्यांनी कॉलेजची लिस्ट अपलोड केली आहे, आता कॉलेजची लिस्ट अपलोड केल्यानंतर ती कॉम्प्युटराइज सिस्टीम असते, जिथे सगळे कॉलेजेस चेक केले जातात आणि तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग कुठलं कॉलेज आहे ते कॉलेज तुम्हाला अलॉट केलं जातं. जसे की जी कॉम्प्युटराइज सिस्टीम ऑटोमेटेड सिस्टीम काय चेक करेल की बाबा पहिल्या नंबरचा कॉलेज ह्या कॅन्डिडेटला मिळते का, नाही मिळत आहे, मग नाही मिळणार. मग सेकंड नंतर दुसऱ्या प्रेफरन्सला कुठला कॉलेज ठेवला आहे, IT ब्रांच, तर IT ब्रांच कॉलेज 1ची IT ब्रांच मिळते का, नाही. परत तिसऱ्या प्रेफरन्सला कॉलेज 1ची AIMLची ब्रांच मिळते का, मिळते. मग त्या केसमध्ये ती ब्रांच त्या कॅन्डिडेटला अलॉट केली जाईल. तर अशा प्रकारे तुमची कॉलेजेसची लिस्ट वन बाय वन सगळे ब्रांचेस प्रत्येक कॉलेज हे तुमचे चेक केले जातात. ह्याच्यामध्ये चुकून हा प्रेफरन्स वरती गेला, वरचा प्रेफरन्स खाली आला, मग ही चुकी करून चालणार नाही आहे. पूर्ण कॉलेजची लिस्ट तुमची बिघडून जाईल. आता ह्या इकडे एक्झाम्पलसाठी मी फक्त कमी कॉलेजेस ॲड केलेत, बट जर तुम्हाला ऑलरेडी कमी मार्क असतील तर तुम्हाला जास्त कॉलेजची लिस्ट हे ते ॲड करावी लागेल. मे बी अजून काही ब्रांचेस सुद्धा तुम्हाला ॲड करावे लागतील, कारण की कमी मार्क्सवर एकदम कमी कॉलेजेसची लिस्ट अपलोड करून नाही चालणार, कारण की त्या केसमध्ये तुम्हाला कॉलेजसुद्धा अलॉट नाही होणार. तर त्याच्यामुळे प्रत्येक कंडिशनला बॅलन्स करून आपल्याला चालायचं आहे. आपल्याला जास्त कॉलेजेस ॲड करायचे ज्याच्याने आपले अलॉटमेंट व्हायचे, कॉलेज मिळायचे चान्सेस आपले वाढतील. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या ब्रांचला प्रायोरिटी द्यायची आहे, कॉलेजला प्रायोरिटी द्यायची आहे, हे आत्तापासूनच तुम्हाला डिसाईड करायला पाहिजे. कारण की ब्रांच वर्सेस कॉलेजवर भरपूर गोंधळ होतो. भरपूर मुलं कन्फ्यूज होतात की ह्या पर्सेंटाईलवर आपल्याला ब्रांचला कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे की आपल्याला कॉलेजला कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. जसं की जर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही ब्रांच किंवा कॉलेज कशाला प्रायोरिटी द्यायची आहे हे तुम्ही आत्तापासून डिसाईड करून ठेवा, कारण की ॲडमिशनसाठी कॉम्पिटिशन जास्त आहे. आत्ता मी काही मुलांचे कॉमेंट्स बघतोय, माझ्या पण काउन्सिलिंग बॅचमध्ये असे काही कॅन्डिडेट्स आहेत जे ऑलरेडी टॉपर आहेत. त्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये PCM ग्रुपच्या पहिल्या अटेम्प्टच्या आन्सर कीमध्ये चांगले मार्क मिळाले होते अँड सेकंड अटेम्प्टमध्ये अजून चांगले मार्क मिळाले. तर एवढीच मुलं नाही आहेत, अजून भरपूर अशी मुलं असू शकतात ज्यांना पहिल्या अटेम्प्टला
चांगले मार्क होते, बट सेकंड अटेम्प्टला अजून त्याच्यापेक्षा चांगले मार्क मिळाले. तर ह्या वर्षी 99 पर्सेंटाईल स्कोर करणारी मुलं ही जास्त असू शकतात. तर त्याच्यामुळे ॲडमिशनसाठी कॉम्पिटिशन लेवल पण तेवढीच जास्त वाढणार आहे. कारण की ह्या इकडे ना सगळ्या मुलांची डिमांड आहे की आपल्याला CSITच्याच ब्रांचला जायचं आहे. तर त्याच्यामुळे कुठल्या ब्रांचला तुम्हाला जायचं आहे, नक्की प्रत्येक ब्रांच तुम्ही एक्सप्लोर करा की टेक ब्रांचेस कुठले कुठले आहेत, नॉन टेक ब्रांचेस कुठले कुठे आहेत, हे सगळं आत्तापासून तुम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात करा. तुमच्याकडे मोर दॅन इनफ टाईम आहे. हा टाईम तुम्ही युटिलाइज करा. जेव्हा तुमचे ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल, कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होईल, त्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लिस्ट बनवण्यामध्ये जास्त तुम्हाला गोंधळ होणार आहे. आत्ता तुमच्याकडे टाईम आहे, ह्याची रिसर्च करायला सुरुवात करा. अँड जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची जमत नसेल, जर तुम्हाला खूप कन्फ्युजन होत असेल, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. इथे आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. इकडे आम्ही तुम्हाला पूर्ण तुमच्या पर्सेंटाईल, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग आम्ही तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देऊ, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग लिस्ट बनवून देऊ. कुठल्याही रिजनमध्ये तुम्हाला पाहिजे असतील कॉलेजेस, पुण्यामध्ये कॉलेजेस पाहिजे असतील, मुंबई किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामधल्या कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल, तशी आम्ही पूर्ण बेस्ट प्रायोरिटी प्रेफरन्सेस अरेंज करून ती लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय, जिथे मी तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करेन, जो थ्रूआउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्यासोबत असेल, ॲज वेल एज मी पण तुमच्यासोबत असणार आहे. माझ्यासोबत कनेक्ट व्हायला किंवा माझे काही सजेशन्स घ्यायला तुम्हाला एक्स्ट्रा काही पेमेंट करावं लागणार नाही आहे. ह्याच बॅचमध्ये हेच सगळे फीचर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. पूर्ण अनलिमिटेड व्हॉट्सअप आणि कॉल सपोर्ट आहे. तुम्ही कितीही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आम्ही तुमचे जेवढे पण डाऊट्स असतील हे आम्ही सगळे तुमचे क्लिअर करू. तर हे काही फीचर्स आहेत. थ्रूआउट दी ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट टू एंड पूर्ण आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. सो जर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल, तर सगळ्यात पहिले आपलं इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. तिकडे तुम्हाला तुमच्या डिटेल्सने रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची इंजिनिअरिंग बॅच आहे की फार्मसी बॅच आहे, ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर माझी टीम तुम्हाला 24 अवर्समध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. जर तुम्हाला काउन्सिलिंगचे रिगार्डिंग काही पण एन्क्वायरीज करायचे असतील, तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. जेवढे पण तुमचे डाऊट्स आहेत काउन्सिलिंगचे रिगार्डिंग, हे आम्ही तुमचे सगळे क्लिअर करू. बाकी हे काही रिव्ह्यूज आहेत कॅन्डिडेट्सचे, हे पण तुम्ही ह्याकडे रेड करू शकता. आता मेन म्हणजे स्पॉट राऊंड. आता स्पॉट राऊंडविषयी भरपूर मुलांचे कन्फ्युजन्स होते, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी स्पॉट राऊंडबद्दल मेन्शन केलं होतं. मग त्याच्यानंतर काही पॅरेंट्सचे मला कॉल्स आले, काही कॅन्डिडेटचे मला मेसेजेस आले की दादा स्पॉट राऊंडमध्ये आम्हाला डोनेशन भरावं लागतं का? कारण की स्पॉट राऊंडमध्ये जर आम्हाला जायचं असेल तर आम्ही एक्स्ट्रा फीज नाही भरू शकत, आम्ही डोनेशन नाही भरू शकत. तर लक्षात घ्या, स्पॉट राऊंड हा एक असा गेम आहे, एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डोनेशन नाही भरावं लागेल. येस, इथे तुम्हाला काही डोनेशन फीज नाही आहे. इकडे तुम्हाला कुठली सीट मिळते. सो कॅपराऊंडची प्रोसेस म्हणजे कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 4 पर्यंत ही पूर्ण कॅपराऊंडची प्रोसेस झाल्यानंतर जे पण सीट्स व्हॅकंट असतील, हे सीट्स तुमचे स्पॉट राऊंडमध्ये कन्वर्ट केले जातात. म्हणजे गव्हर्नमेंटने कॉलेजेसला एक ऑथॉरिटी दिलेली आहे की बाबा 4ही कॅपराऊंड कंप्लीट झाल्यानंतर जरीही तुमच्या कॉलेजमध्ये सीट्स व्हॅकंट असतील, तर ते सीट्स तुम्ही स्पॉट राऊंड थ्रू म्हणजे अगेन्स्ट कॅपराऊंड तुम्ही भरू शकता. आणि त्यासाठी कॉलेजेस तुमच्याकडे डोनेशन नाही घेऊ शकत. तर त्याच्यामुळे स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायला पाहिजे. इकडे भरपूर मुलांचं लक लागतं. लिटरली कमी पर्सेंटाईलवर पण चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. आता स्पॉट राऊंडमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं आहे, काय करायचं आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करत जाईल. तर तुम्हाला त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. अँड प्लस ह्याच्यामध्ये स्पॉट राऊंडमध्ये लिमिटेड सीट्स असतात, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण तेवढीच जास्त असते. तर त्याचे स्पॉट राऊंडच्या विषयी मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, सो डोंट वरी. आता आपण बघूया सेफ स्कोर. जर तुम्हाला टॉप 20 कॉलेजेसमध्ये, मुंबई आणि पुण्यासारख्या टॉप 20 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, नक्की तुम्हाला टेक ब्रांचेसमध्ये, नॉन टेक ब्रांचेसमध्ये जायचं असेल, तर तुमचा स्कोर किती असला पाहिजे. सगळ्यात पहिले टेक ब्रांचचा टॉप 2 कॉलेजेसचा स्कोर म्हणजे COEP, VJT सारखा कॉलेजचा स्कोर अराउंड 157 प्लस आहे. अँड नॉन टेक ब्रांचेसचा स्कोर अराउंड 132 प्लस आहे. इथे मी हा स्कोर जनरल कॅटेगरीच्या अकॉर्डिंग देतोय. सो जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, तर तुमच्यासाठी थोडे कमी मार्क्स ह्या इथे रिक्वायर्ड असणार आहेत. जर आपण टॉप 5 कॉलेजेसचं बघितलं, तर टॉप 5 कॉलेजसाठी 135 प्लस टेक ब्रांचसाठी पाहिजे. नॉन टेक ब्रांचसाठी 127 प्लस तुम्हाला मार्क पाहिजेत. टॉप 10 कॉलेजेसमध्ये जायचं असेल, तर 115 प्लस टेक ब्रांचसाठी मार्क रिक्वायर्ड असणार आहेत. नॉन टेक ब्रांचेससाठी 100 प्लस तुम्हाला मार्क्स रिक्वायर्ड असणार आहेत. जर तुम्हाला टॉप 15 कॉलेजेसमध्ये जायचं असेल, तर टेक ब्रांचेससाठी 105 प्लस म्हणजे 105 to 143 प्लस मार्क तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत. अँड नॉन टेक ब्रांचमध्ये जायचं असेल, तर 87
टू 116 प्लस तुम्हाला मार्क ह्या इथे रिक्वायर्ड असणार आहेत. अगेन मी तुम्हाला रिमाइंड करून देतो, हे जनरल कॅटेगरीचे आहेत, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या अकॉर्डिंग मी सांगतोय. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी थोडे कमी मार्क ह्या इथे रिक्वायर्ड असणार आहेत. सो तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेसचे कट ऑफ्स ह्या इथे चेक करू शकता. आणि त्याची मी तुम्हाला एक व्हिडिओ वगैरे पण प्रोव्हाइड करेन. प्रत्येक लोअर मार्कांवर कुठले कॉलेजेस आहेत ह्याची मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर टॉप 20 कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर टेक ब्रांचेससाठी 96 टू 114 प्लस तुम्हाला मार्क रिक्वायर्ड असणार आहेत. नॉन टेक ब्रांचेससाठी 83 टू 100 प्लस तुम्हाला मार्क ह्या इथे रिक्वायर्ड असणार आहेत. सो जर तुम्हाला टॉप 20 कॉलेजेसमध्ये जायचं असेल नक्कीच सेफ स्कोअर काय आहे हे तुम्हाला ह्या इकडे समजलेलं असेल. आता तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अँड एक गोष्ट लक्षात घ्या, ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमचे पेशन्स लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. घाई करायची नाही आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. जर तुम्ही नीट एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस केली तर नक्कीच तुम्हाला कमी मार्क्सवर पण चांगलं कॉलेज मिळू शकतं. कारण की ह्या प्रोसेसमध्ये पूर्ण डिटेल्स तुमचे रिक्वायर्ड असतात. प्रॉपर वेनी तुम्ही ही ॲडमिशन प्रोसेस केली पाहिजे, तरच तुमची ही प्रॉपर एका कॉलेजमध्ये ॲडमिशन कंप्लीट होऊ शकतं. बाकी आपले 3 मोड्स आहेत ॲडमिशनचे. कॅपराऊंडमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचंच आहे, नॉन कॅपराऊंडमध्ये पण करायचं आहे, ॲज वेल ॲज IELTS राऊंडमध्ये जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही IELTS राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट करू शकता. अगेन प्रत्येक राऊंडवर नॉन कॅपराऊंड IELTS राऊंडवर मी डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड जर तुम्हाला आपली काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. ऑफर सुरू आहे 1499 ही बॅचची प्राईज आहे. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एवढे सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. सो जर अजून तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असतील तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज किंवा आम्हाला कॉल करू शकता. जे पण तुमचे काउन्सिलिंगचे रिगार्डिंग डाऊट्स असतील हे आम्ही तुमचे सगळे क्लिअर करू. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, फर्स्ट अटेम्प्टमध्ये किती मार्क होते आणि सेकंड अटेम्प्टमध्ये किती मार्क आले हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.